आज 1 ऑगस्ट लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी। या निमित्ताने आम्ही पुसद शहरामध्ये असलेल्या लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याजवळ आले असताना आज नगरपालिका प्रशासन यांनी जे आज इथे स्वच्छता करून लोकमान्य टिळकांची पूजा करायला हवी होती ती केलेली नाही आहे। खरं तर स्वातंत्र्य सैनिक म्हणून स्वातंत्र्याच्या काळामध्ये ज्यांनी एवढा मोठा हातभार लावला आपल्या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, अशा एवढ्या मोठ्या स्वातंत्र्य सैनिकाच्या लोकमान्यांच्या टिळकांच्या पुतळ्याचं पुण्यतिथीच्या निमित्त जी पूजा अर्चा व्हायला हवी होती, स्वच्छता इथे असायला हवी होती, ही करण्यात येत नाही। हा आजचा तिसरा एपिसोड आहे। या निमित्ताने मला सांगायचं आहे की आम्ही 2 वेळा नगरपालिका प्रशासनाला निवेदन देऊन झालेलं आहे स्वच्छतेच्या निमित्ताने, तरीसुद्धा आज इथे अस्वच्छता दिसते आहे। हे कुठेतरी या प्रशासनाला काय करावं आणि कशा पद्धतीने यांना वटणीवर आणावं हे आम्हाला कळत नाही आहे। तसेच आज आमच्या इथे आमच्या पुसद नगरपालिकेचे निरीक्षक आमदार माजी आमदार ससाने साहेबही उपस्थित आहे। भाऊ, याच्याबद्दल तुम्ही पण बोला। आज 1 ऑगस्ट सर्वप्रथम सर्वांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा। त्यासोबतच आज 1 ऑगस्ट त्यानिमित्तानं लोकमान्य टिळक यांची आज पुण्यतिथी, त्यामुळं लोकमान्य टिळकांना मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो। आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तो पुसद येथील लोकमान्य टिळकांचा पुतळा आपण जर बघितला आहे, वास्तविक पाहता प्रशासकांची सगळी जबाबदारी असते की ज्या महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथी असतात त्या अनुषंगाने त्यांच्या सगळ्या पुतळ्यांची परिसराची स्वच्छता करणं हे त्यांचं कर्तव्य आहे। पण आज आपण या ठिकाणी जे बघत आहोत की लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला या ठिकाणी त्यांनी साधा पुष्पार्पणसुद्धा या ठिकाणी केलं नाही। आज आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी पुसदच्या वतीने या ठिकाणी आलो आणि लोकमान्य टिळकांना या ठिकाणी माल्यार्पण केलं। म्हणजे आज अशा प्रकारे कुंभकर्णी झोपेत या ठिकाणी प्रशासन आहे, या प्रशासनाने या झोपेतून उठून जे काही हे महापुरुष आहेत त्या सगळ्या महापुरुषांच्या पुतळ्यांची, त्या परिसराची आणि शाळेची चांगली व्यवस्था आणि स्वच्छता त्या ठिकाणी ठेवावी।